खिसलेला बटाटा आणि मटकी भिजवलेली दोन्हीची एकत्र भाजी बनवायची। 2 पळ्या तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायचे, चॉपरमध्ये 2 मोठे कांदे मी चॉपर करून घेतले होते तो कांदा टाकायचा, तो कांदा आणि 2 कुड्या लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आणि थोडंसं हलवणं झालं की थोडंसं मीठ टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक झाकण ठेवायचं आणि आपल्याला कांदा मीठ टाकलेलं वाफवून घ्यायचं। परत एकदा झाकण काढायचं, चॉपर केलेला टोमॅटो टाकायचा, परत एकदा झाकण ठेवायचं, झाकण परत एकदा काढायचं, त्यामध्ये थोडंसं हलवणं झालं की त्यामध्ये ग्रेव्ही केलेली होती पावडर मसाले टाकून पाणी टाकून ग्रेव्ही केली होती ती टाकायचं, मटके टाकायचं, हलवणं झालं की झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। परत एकदा झाकण काढलं आणि छान आपली दणदणीत वाफ निघाली की परत एकदा पाण्याचा छिडकाव करून झाकून ठेवायचं, झाकण परत एकदा काढायचं आणि आपली मटकी शिजली का नाही बघायचं आणि बटाटा खिसलेला सगळाच बटाटा खिसलेला टाकून द्यायचा। 2 मोठे बटाटे खिसलेले होते ते त्यामध्ये टाकलेलं आणि हलवणं झालं की थोडंसं तेल टाकलं, मला कमी वाटलं म्हणून मी परत एकदा टाकलं, झाकण ठेवायचं आणि आपली मटकीची भाजी तयार झाली का नाही बघायचं आणि शेंगाचं कूट कोथिंबीर टाकायची आणि मिक्स अशी बटाटा खीस आणि मटकीची भाजी आपली तयार झाली खाण्यासाठी। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।